महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्न 1 मे 1956 ते आजच्या तारखेपर्यंत तब्बल 68 वर्ष झाली. म्हणजे पूर्ण एक पिढी पूर्ण होऊन त्यांची दुसरी पिढी संयुक्त महाराष्ट्राचा लढा देते. अनेक सरकार आले गेले, अनेक आश्वासनं भेटली, मात्र प्रश्न तसाच राहिला. नेमका सीमा प्रश्न काय आहे, गेल्या 68 वर्षाचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 500हून अधिक संस्थाने अस्तित्वात होती. सर्व राज्यांची पुनर्रचना करण्याची देखील मागणी होऊ लागली. सर्वात अगोदर 1953 साली आंध्र प्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली. पुढे म्हैसूर संस्थानाला बॉम्बे स्टेट, मद्रास स्टेट आणि हैदराबाद संस्थानाचा काही भाग जोडण्यात आला आणि आजचं कर्नाटक राज्य निर्माण झालं. मात्र बेळगाव आणि कारवार ही मराठी मुंबई राज्यातला भाग कर्नाटकला देण्यात आला. ज्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 1946 मध्ये बेळगावमधून चालू झाली, तो बेळगाव महाराष्ट्रापासून दुरावण्यात आला. ही स्थापना 1 मे 1956 रोजी झाली, मात्र घोषणा 16 जानेवारी 1956 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. नंतर 8 मार्च 1956 रोजी बेळगावमधून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. 2 महिन्यांच्या या चळवळीत 105 हुतात्म्यांना आपलं रक्त सांडावं लागलं. त्यानंतर कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री लिंगप्पा यांनी सांगितलं की राज्य पुनर्रचनेमुळे अनेक बिगर कानडी भाग आपल्या राज्यात समाविष्ट झाला. तो भाग आपल्याला परत त्या राज्याला देण्यास आमची काही हरकत नाही. 1 मे 1960 रोजी मुंबईतून गुजरात व महाराष्ट्र या 2 राज्यांची स्थापना करण्यात आली. स्थापनेवेळी निपाणी, बिदर, भालकी आणि कारवार हा भाग कर्नाटकमध्येच ठेवण्यात आला. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी 25 ऑक्टोबर 1966 रोजी केंद्र सरकारकडून महाजन आयोग स्थापन करण्यात आला. न्यायाधीश फकीरचंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली आयोगाला सीमावाद प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही सीमा घालू देण्यात आल्या नव्हत्या. निकषांची सीमा घालून न दिल्यामुळे कर्नाटकचे असलेले महाजन यांनी कर्नाटकला झुकतं माप दिलं. महाजन आयोगाच्या शिफारशी पाहूयात. पहिली शिफारस म्हणजे बेळगाव महाराष्ट्राला देण्यास नकार. दुसरी शिफारस 814 पैकी फक्त 262 खेडी महाराष्ट्राला द्यावेत. तिसरी शिफारस म्हणजे महाराष्ट्राने 247 खेडी सोलापूरसह कर्नाटकला देण्यात यावी. मात्र महाजन आयोग महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ठराव करून नाकारला. इंच लढवू असं म्हणत दोन्ही भाग तेवढीच ताकद पणाला लावत आहेत. बेळगावमधील मराठी भाषिक ही महाराष्ट्रात सामील होण्यासाठी अनेक आंदोलनं करतात. भालकीसह मराठी भाषिक महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बेळगावमध्ये 1 नोव्हेंबरला काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. तेव्हा कर्नाटक सरकारच्या निषेधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार करण्यात आला. अनेक वेळा धुमसत राहणारा हा वाद आता परत एकदा उफाळून आलाय. काही दिवसापूर्वी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी MSRTC बसवर हल्ला करून बसला काळे फासण्यात आले. बसची तोडफोड करून चालकाला देखील मारहाण करण्यात आली आणि परिणामी महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला जाणारी बस सेवा रद्द केली. मागील 50 वर्षांपासून चालू असलेला सीमावादाचा संघर्ष केव्हा सुटणार, बेळगावमधल्या मराठी भाषिकांना न्याय कधी मिळणार, याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.